आदेश मोकल स्वतः कर्णधार, आघाडीचा एक फलंदाज म्हणून, ओपनिंग बॅट्समन म्हणून सलामीला उतरला जातो आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे. आपण पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकणार प्रियाल पाटील सर. येस, थँक्यू नितीशजी पंडित सर, तदनंतर राजेंद्र भगत सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक समालोचक पाहिलेत, तदनंतर आपण संपूर्ण स्पर्धा पाहिलेत. या विभागातील नामांकित सन्मानित म्हणून स्पर्धा आपण सातत्यानं पाहिलेत. पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये सन्माननीय श्री चंद्रशेखर ठाकूर मंडल व ग्रामस्थ मंडळ कोपरले आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये आपण सर्व टीमींचं आपण स्वागत केलं. 40 टीमनं सहभाग घेतला आहे आणि 40 टीममधून आता आपण प्रामुख्यानं 5 टीम या क्वालिफाय झाल्यात आणि या क्वालिफायर राऊंडमधील पहिली मॅच, पहिला सामना आपण पाहत आहे. मोठीचे विपक्ष पिरकोन. खरं तर या सर्व पंचक्रोशी विभागातील एक गोष्ट विसरलेत. क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असताना या अगोदरचा लढा, चिरनेरचा जंगल सत्याग्रह, त्यामधील असणारे एकवट्टा आणि आजची मॅच. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल चाला निर्धाव बाईच्या स्वरूपात, परंतु इथे इट्स वाईड, आवाक्याच्या बाहेर बॉल पिचिंग केला, त्यामुळे इट्स वाईड. एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल. एक धावसंख्येनं आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागली 1. वाईड +1, 2 धावसंख्या. ओहो, नेक्स्ट बॉल. बॅट आणि बॉलचा संगम झालाय चांगला आणि इथून धावसंख्या मिळतील. बॉल सीमारेषा पार, इथून येतोय बापूजी देव, सीमारेषा पार, धावसंख्या मिळतील 6. येतोय षटकार. अनोखी बक्षीस आली 12 प्लेयर्ससाठी. आपण पाहता साहिल पाटील या अगोदरच्या पाचगाव प्रीमियर लीगमध्ये खरं तर ते टीम पॅकर होते आणि त्यांच्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आलेलं जीत भोईर सर यांच्याकडून. नेक्स्ट बॉलवरती आक्रमण पाहिलं आपण. अप्रतिम फटका, बॅट आणि बॉलचा अप्रतिम संगम, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या सजली आहे. हो, तनुज कोहलीचा आणखीन एक बॉल, तिथं मात्र धडपड झाले क्षेत्ररक्षणामध्ये. बॉल 3 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चालला सीमा पार, इथून मिळतील आणखीन एक मोठा फटका, धावसंख्या मिळतील 4. येतोय हा चौकार. काय बॅटिंग परफॉर्मन्स आहे. ज्या स्टँडला बॉल येतो ना त्या स्टँडला पडवला जातोय. त्यानंतर त्याची बॅटिंग ॲक्शन पहा, त्याची स्टँडिंग पोझिशन पहा, त्यानंतर त्याची फटक्याची उलकवणी अगदी बॉलच्या लिमिटेडमध्ये. ओ, आणखीन एकदा फाईन लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पद्धती ते चांगलं होतं. त्यानंतर फटक्याला एक्झिक्यूट केलं, फटका फसला, त्यानंतर एक सिंगल धावसंख्या पाहायला मिळते. एक सिंगल धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. स्कोर कार्ड धावसंख्या पाहायला मिळतात 13 रन्स, 13 धावसंख्या. आदेश मोकलनं एक षटकार, एक चौकार खेळला. तनुज कोहली
हा गोलंदाजी मार्कवर आहे. या अगोदरची षटकं पाहिलेत इकॉनॉमिकल राहिली, या षटकामध्ये गडबड झाली. फुल टॉस बॉलवरती आणखीन एक फटका चालू, लॉंग ऑनला बॉल चालला कार्पेटच्या माध्यमातून. इथून मात्र सिंगल आली आहे. सिंगल पेक्षा आणखीन काही नाही. षटक क्रमांक पहिला चालू आहे, जिथं फील्ड करताना आपण मोडीची टीमला पाहताय आणि बॅटिंग करताना पिरकोन टीमला पाहता. एक सिंगलला आतापर्यंत 14 झाल्यात. मागच्या मॅचमध्ये मिडन ओव्हरचं षटक तनुज कोहलीनं फेकलं होतं. या मॅचमध्ये आतापर्यंत 14. संघ बदलले, धावसंख्या बदलल्या. खोलवर गतीचा बॉल आणखीन एकदा लॉंग ऑनला चालला. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील केतन पाटील तिकडे आहेत. सिंगल आली आहे. सिंगलनं एक धावसंख्या आणखीन एक मिळाली आहे. त्यामुळे या षटकामध्ये आणखीन लांबणीवरती जाणारी धावसंख्या 15. 15 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लुझिंग 0 विकेट. चांगली रणसंख्या. 2 षटकांचा आज सामना. आतापर्यंत आपण मागचा सामना पाहिला, 16 धावसंख्या पूरक ठरल्या होत्या. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 झाल्यात. शेवटचा बॉल, खोलवर गतीचा आणखीन एक बॉल. तनुज कोहली फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. कुठली धावसंख्या नाहीये शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल चालला निर्धाव. पहिल्या 5 बॉलवरती आल्यात 15 धावसंख्या. षटक क्रमांक पहिला संपलाय, जिथं बॅटिंग करताना टीम आपण पिरकोन पाहताय आणि फील्ड करणारी टीम मोठीचे बी पाहताय. पहिले षटक संपलाय. पहिल्या षटकम धावसंख्या आल्यात 15. 15 वरती गडी कुठला बाद झाला नाही. त्यामुळे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिन बाद 15. स्पर्धा आपण म्हटली ना, एखादा मॅचवरून विवाद होतो आणि इथून भांडायला मात्र 100 माणसं येतात. पण स्पर्धा आयोजित करत असताना आयोजकांच्या चेहऱ्याकडे पाहावं. एखादी स्पर्धा आयोजन करत असताना काय कष्ट करावे लागतात ना, ते भांडणकर्त्यांनी एकदा तरी डोक्यात विचार करून पाहावं. मग समालोचक असतील, अंपायर्स असतील, पिच क्युरेटर असतील, तदनंतर लेखनिक असतील, पाहुणे असतील, मंडप डेकोरेटर्स, अनेक साऱ्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून एखादी रात्रीला एखादी स्पर्धा चालू होते. षटक क्रमांक 2, अजय भोईर पहिलं षटक. वाड बॉल समोरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला होता, लेंथ चांगली होती, टायमिंग चुकलं, त्यामुळे फटका चुकला. पहिला बॉल चालला सुरक्षित, कुठली धावसंख्या नाहीये. 15 वरती थांबलाय धावफलक. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पुन्हा एकदा त्याच गतीचा बॉल, खोलवर गतीचा होता. एक सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर आपण पाहिलात ना, गेल्या षटक्यापासून आतापर्यंत 3 बॉल पाहिले, 3 बॉल वरती अवघी एक सिंगल आली आहे. त्यामुळे 3 बॉल वरती एक सिंगल आली आहे. ज्याप्रमाणे पहिल्या 5 बॉल वरती 15 आल्या होत्या, नंतर 3 बॉल वरती एक सिंगल. 16 वरती पिरकोन संघ आपला खेळताना पाहायला मिळतोय. 2 सुरुवातीचे फलंदाज आपण पाहिलेत ना. एका बाजूने आपण पाहिला सुरुवातीचा फलंदाज सिद्धार्थ म्हात्रे आणि त्याच्या सोबत आदेश मोकलला आपण पाहतोय. अजय बोरचा आणखीन एक बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवला फ्री ऑफ कॉस्ट प्लॉट मध्ये. नो जीएसटी, अनलिमिटेड. बापूजी द्वे सिक्सर. तो दिल दिया कोपरोली टीम ने, लेकिन दिल छीन लिया चिरनेर टीम ने. मागच्या मॅच मध्ये अगदी हृदयाला कलकल लागणारी गोष्ट आपण पाहिलीत. खेळ आहे आणि खेळामध्ये या गोष्टी संभाव्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता परंतु नाहीये, प्रयत्न करणार नाहीये. सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यानंतर इथं मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नांना अपयश आलाय. फटका फसला, त्यामुळे एक सिंगल आली आहे. सिंगल धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतात धावफलकावरती 23 रन्स ऑन बोल्ड. शेवटचे 2 बॉल आणखीन अपेक्षित.
हो, फटका चांगला, बॉल ही तितका चांगला खोलून काढला, सिंगल मिळाल्या, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता, परंतु श्रेयश पाटील यांचा प्रयत्न बसला. 2 धावसंख्या सुरक्षितपणे पूर्ण झाल्या, त्यामुळे आतापर्यंत 25. शेवटचा एक बॉल बॅलन्स आहे. समोरच्या टीम समोर किती टार्गेट सेट केला जाईल, किती मोठा धावसंख्येचा रनचेज आज समोरच्या टीम समोर मांडला जाईल. एका बाजूने आपण मोठीची टीम पाहता, मोठीची बी टीम जी पिरकोन टीमला फाईट करतोय. मागच्या टुर्नामेंटमध्ये या टीम सोबत ज्यावेळी टीम बॅट झाली होती ना, त्यावेळी या टीमला 14 वरती थांबवलं होतं. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतात ना, चांगली रणसंख्या झाली. त्यामुळे पिरकोन टीमनं त्या गोलंदाजांना ओळखलंय आणि त्यानुसार त्या अधोरेखित गोलंदाजीवरती चांगली फलंदाजी केली आहे. ओळखून फारकून चांगला खेळ खेळलाय. शेवटचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, इथून मात्र पंचांकडे डाऊट अपील, बॉल चालला निर्धाव, पंचांकडे 22च्या धावसंख्येची सुरुवात. इथून मात्र थर्ड अंपायर रिव्ह्यू केलाय आमचे PTC लाईव्हचे फाउंडर केतन दलवी. वाईट साठी इथून मात्र टीव्ही स्क्रीन मध्ये पाहतील की हा बॉल वाईड आहे की नाही, चर्चा चालली आहे. 12वे प्रतिनिधी अगदी महादेवाच्या तिसऱ्या डोल्याप्रमाणे पाहतात. बॉलची हालचाल काय, फलंदाज कुठं आहे, स्टँडिंग पोझिशन कुठं, त्यानंतर बॉलची उंची किती आहे, गोलंदाज कुठल्या ऍक्शन गोलंदाजी करतो, या सगळ्या बाबींना एकत्रित करून या बॉलवरती डिसिजन दिला जाईल. अधिकतम उंचीचा बॉल बाउन्स केला, त्यानंतर फलंदाज आपण पाहता राऊंड ऍक्शन फाईन लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यानंतर आपण या बॉलवरती आपण पाहता इट्स अ वाईड, अधिकतम उंचीचा हा बॉल आणि इथून मात्र वाईडचा इशारा येतो. अधिकतम एक धावसंख्या जोडली जाईल, आणखीन वाईड +1 बाईच्या स्वरूपात धावसंख्या 2 वाढली जाते. धावसंख्या पाहायला मिळतात धावफलकावरती 27. फार लांब चाललाय सामना, 2 षटकांचा हा सामना. अधिकतम धावसंख्या उभारल्या गेल्यात 27 झाल्यात. एक बॉल आणखीन बॅलन्स आहे, 26 झाल्यात. धावून काढली नाही, त्यामुळे एकच धावसंख्या काउंट केली जाईल. मिस्टेक झाली, सॉरी फॉर मिस्टेक. 26 रन बोर्ड. शेवटचा बॉल आणखीन एक बॅलन्स आहे. अजय भोईरचा हा शेवटचा बॉल. हो, बॉल चांगला, खोलवर गतीचा हा बॉल. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. 27 पर्यंत धावफलक थांबलाय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 27 झाल्यात आणि टीम मोठी जुईला पुढच्या 17 मध्ये बॉल असतील 12 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 28. तर नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेत आहोत. जासई टीमचे कॅप्टन आणि एका बाजूला चिरनेर संघाचे कॅप्टन, दोन्ही कर्णधार आपण टॉसला रिपोर्टिंग करा. जासई संघाचा संगणक इथे अवेलेबल आहे. चिरनेर टीमचा कर्णधार आपण टॉससाठी या. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सन्माननीय स्पर्धेचे जनते प्रणेते शिल्पकार आदरणीय ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. बेस्ट ऑफ लक चिरनेर आणि जासई. कॉल कोण करणार आहे? जासई. संयम कॉल करतोय. काटा टेल कॉल अँड इट्स हेड. चिरनेर टीमने टॉस जिंकलाय. निर्णय तुमचा फील्ड पास. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा आम्ही देतो या मॅचसाठी. चिरनेर संघाने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले, बॅटिंगला इन्व्हाइट केलं जासई टीमला नेक्स्ट मॅचसाठी. धन्यवाद. थँक्यू रोशन सर आणि थँक्यू प्रियार सर. पहिलं सत्र आपण ऐकलं, व्हॉइस ऑफ मोठीजुई प्रियार पाटील सरांचा आपण आवाज ऐकलात. चालू असणारा सामना आपण पाहताय पिरकोन अगेन्स्ट मोठीजुई. प्रथम फलंदाजी करताना पिरकोन संघानं धावसंख्या उभारल्या 27 आणि 28 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे. ते बाप्पा मोरिया मोठीजुई बी या संघाला प्रति षटकामागं 14 धावांची सरासरी या सामन्यामध्ये राखायची आहे. टीम मोठीजुई संघात जर सामना जिंकायचा असेल तर
थोडंसं अशक्य जरी असलं, कारण सध्याचं वातावरण जर पाहिलं तर धावा चेस होत नाही आहे. मात्र मोठुजी संघाचा खेळ चांगला राहिला, त्या प्रकारचा जर खेळ झाला तर नक्की हा सामना जिंकूही शकतोय. मात्र त्रिकोण संघाची गोलंदाजी ही सुंदर आहे. सूरज आणि सौरव सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली मोठुजी संघाची. मंगेश, अक्षय आणि मंगेश. मगाच्या सामन्यामध्ये मंगेशनं अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा ती गरज आहे त्या फलंदाजीची. त्याच प्रकारची जर फलंदाजी राहिली तर नक्की हा संघ जिंकू शकतो. पण काय होईल सामन्याचं भवितव्य अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला समजेल या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकेल. सुपर 5 मध्ये आलेले 5 संघ, 5 संघांमधले ट्रॉम्बे संघाला बाय. पहिला सामना पिरकोण आणि मोठीजुई, नेक्स्ट चिरनेर आणि झाशी अशा 2 संघ दरम्यान सामना. अतिशय चांगली स्पर्धा आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा आहे. गोलंदाज आपण पाहताय सूरज मोकल, एक अतिशय वेगवान असा हा गोलंदाज. मागच्या पहिल्या रजनीमध्ये सुरेख अशी गोलंदाजी अंतिम सामन्यामध्ये पोधी अगेन्स्ट या गोलंदाजाने केली होती. तो हा गोलंदाज सूरज. समोर फलंदाज पाहताय आपण अक्षय आणि मंगेश. अक्षय एक अतिशय महत्त्वाचा विस्फोटक आणि आक्रमक हा खेळाडू आहे. तो आक्रमकपणा या सामन्यामध्ये दाखवणं हे गरजेचं आहे. बाप्पा मोरिया मोठीच्या टीमसाठी. पहिला चेंडू सूरजचा अक्षयसाठी. पहिला चेंडू अक्षयच्या बॅटमध्ये सुरेख फटका, पण गॅप शोधू शकला नाही. झेल उडालाय आणि पहिल्याच चेंडू मात्र ब्रेक थ्रू यावेळेला मिळवून दिलाय सूरजनं आपल्या फिरकोण टीमला. पहिली सफलता फिरकोण संघाला, पहिला आदरा बाप्पा मोरिया मोठुजी टीमला. अक्षय बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय संघाचा संगणक अजय भोईर. अजयला मात्र यावेळी आपल्या लौकिकाला साजेस आहे, कारण संगणक म्हणजे काटेरी मुकुट आहे. ते मुकुट घेऊन अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करणं ही अतिशय गरजेचं आहे. 28 धावांचं आव्हान असताना पहिल्याच चेंडूवर तर सफलता मिळाली. संघ अडचणीमध्ये गेलाय, मात्र अजूनही 11 चेंडू आणि 28 धावा हे चित्र या सामन्याचं. मैदानामध्ये आला स्वतः संगणक अजय. हा चेंडू अपील झाला, पंचांना ते अपील पेटाळलं. 1 धाव नक्की मिळाली. पंचांचा इशारा आला लेग बाईचा. एका धावसंख्येनं खातं ओपन झालंय बाप्पा मोरिया मोठीजुई या टीमचं. बाप्पा मोरिया अर्थात बाप्पाच्या नावानं हे संघ आहे. 10 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 फटके मोठे येणं हे अतिशय गरजेचं असेल. मोठीजुई ज्या ग्राउंडचा अभ्यास या संघाला आहे, कारण होम पिच आहे या संघाची. 10 चेंडू 27 लक्ष. शॉर्ट चेंडू होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही. मंगेशच्या बॅटमध्ये लॉंग ऑनच्या रिझनमध्ये हा चेंडू मारला. 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. एका धावसंख्येने मंगेशनं आपलं खातं कोल्डे संघाला पोहोचवलं 1 बाद 2 वर. 1 बाद 2, 28 धावांची आवश्यकता. येणारे 9 चेंडू आणि 26 धावा. थोडंसं अशक्य होत चाललंय, मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका येणं हे अतिशय गरजेचं असेल. मात्र पिरकोण संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी सूरज करतोय आणि सूरजचं हे प्रात्यक्षिक आपण प्रत्येक सामन्यामध्ये सातत्य पाहत असताय. हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावरती. 1 बाद 2. 1 बाद 2. आता येणारे 8 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण या सामन्याचं राहिलंय. थोडंसं जड होताना दिसतोय मोठीजी टीमसाठी. 2 नंतर हा फटका आला अजयच्या बॅट मधनं. हा थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू जाणार सी मारेशा पार आला. हा एक आत्मविश्वास वाढविणारा बाप्पा मोरिया मोठीजी टीमसाठी चौकार.
6 धावा धावपटलावर. आता येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. हा चौकार आला अजयच्या बॅटमधनं, संगणकाच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू, हा मोठा फटका होईल का? झेल होणार. विशाल मात्र झेलच्या काळी चूक होणार नाहीये. आणखी एक सफलता मिळाली पिरकोण संघाला, आणखी एक हादरा मोठूजी टीमला. संगणक मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर चौथ्या क्रमांकावर होते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश कोळी. 6 चेंडू आणि 22 धावांचं आता लक्ष ह्या सामन्यामध्ये राहिलंय. थोडंसं अशक्य जरी वाटलं असलं तर क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नसतं. अशक्यला हे शक्य करतील स्वामी, हे ब्रीद वाक्य वापरावं लागेल मोठूजी संघासाठी. 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. पिरकोण संघाच्या सूरजनं चांगली गोलंदाजी केली. आता सौरव गावण ज्यानं संपूर्ण स्पर्धा आपल्या गोलंदाजीवर इम्प्रेस केलं या मैदानावर, तो हा सौरव गावण. 6 चेंडू 22 धावा. समोर फलंदाज मंगेश पाटील. हा फुलटा चेंडू फाईन क्षेत्र निवडला. चेंडू जाणार सीमारेच्या पार. आलाय मंगेशच्या बॅटमधून हा चौकार. आता समीकरण बदलणार. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. धावपटल्यावर धावसंख्या 10. अजूनही हार मानायला तयार नाही मोठूजी संघ. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतो हा संघ. दोन्ही संघाचं कौतुक या निमित्तानं होईल या मैदानावर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू मंगेशच्या बॅटमध्ये निघाला. यावेळी अतिशय ऐन मोक्याच्या क्षणी हा आलाय दर्जेदार आसमानी सुलतानी हा षटकार. टेकना फटका. कारण क्रिकेट खेळत असताना एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असतात. आणि तो आत्मविश्वास, जिद्द दाखवली मंगेशनं. लगातार 2 चेंडू 2 मोठे फटके मारलेत. समीकरणाचं बदललं. येणारे 4 चेंडू असतील आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सौरव गावण. हा चेंडू थोडासा खोलवर गतीचा होता. 1 रन झाली असती, मात्र स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलं मंगेशनं. त्याला ठाऊक आहे माझ्या बॅटनं चांगले फटके येतात, त्यामुळे स्ट्राईक ठेवलं. आता समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू असतील आणि 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा सौरव गावण कमबॅक केलं. मानसिक दडपण त्याच्यावर होतं, कारण 2 चेंडूवर 2 मोठे फटके आल्यानंतर दडपण होतं. या चेंडूवरती दडपण त्यानं जुगाडलं. चेंडू निर्धाव फेकलाय. 3 बारांचं समीकरण असताना फटका पासलाय. झेल होईल की नाही पाहायचा आहे. आणि मात्र झेल धरतीला दान झालाय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धाव संख्येनं आता समीकरण बदलणार. येणारे 2 चेंडू 10 धावा. अजूनही सामना हा दुतर्फा आहे. अजूनही आपण सांगू शकत नाही कुठला संघ हा सामना जिंकणार आहे ते, कारण चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एका हाती हा किल्ला रडवताना दिसतोय फलंदाज मंगेश पाटील. 2 चेंडू 10 धावाचं समीकरण. सौरव गावण सज्ज. आई पुलटा चेंडू होता. गॅप शोधलाय. चेंडू जाणार का सीमारच्या पार. आलाय आणखी एक चौकार. मंगेश कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नक्की आता 1 चेंडू आणि 6 धावा.
अतिशय महत्वाचा सामना है। लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्नाची पराकाष्ठा दोन्ही संघाकडनं। या षटकारासाठी प्रितेश पाटील यांच्याकडून 1000 कॅश प्राइज। उलटाच चेंडू होता, स्वतःवर नाराज झालाय फलंदाज मंगेश, कारण ज्या चेंडूवर 6 धावा आल्या पाहिजे होत्या त्या चेंडू मात्र षटकार मारू शकला नाही। मात्र तरी सुद्धा झुंजार खेळी मैदानाच्या आतमध्ये या वादळाने केलेल्या मंगेशचं कौतुक करावं लागेल। जरी